हॅलो बच्चो, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी। मी आधी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच डीसीबी ऑनलाईन बायोलॉजी। मित्रांनो, तुमच्यासाठी आपण 10वीचे स्पेशल बायोलॉजीचे लेक्चर्स आपल्या चॅनलवरती अपलोड करतोय, ते पण फ्री मध्ये। ना कोणतं सबस्क्रिप्शन, ना कोणते पैसे लागणार आहे, ना काहीच नाही, सगळं फ्री मध्ये राहणार आहे। तुम्हाला ज्या ज्या चॅप्टर मध्ये डाऊट आहे मित्रांनो, ते सगळे चॅप्टर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत। तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, हा व्हिडिओ बघत असाल, तर पहिले जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आधीचे जेवढे पण तुमचं बॅकलॉग राहिलेले आहे, म्हणजे आधीचे व्हिडिओ जे बघायचे राहिलेले आहे तुमचे, ते तुम्हाला कंप्लीट करायचे। बाकी आपल्या चॅनलवरती जे तुमच्या एक्स्ट्रा गोष्टी म्हणजे की अभ्यास कसा करायचा, थंडीमध्ये अभ्यास कसा करायचा, परत आणखीन आता किती महिने राहिले, तेवढ्या महिन्यामध्ये कसा अभ्यास करायचा, कसा सिलेबस कव्हर करायचा, याचे व्हिडिओ आपण डेली अपलोड करत असतो मित्रांनो। त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आपण लेक्चर घेतो तर बायोलॉजीचे, ज्याच्यामध्ये पहिले 3 चॅप्टर जे आपले, त्याच्यामधले लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 पार्ट 2 घेतलेला आहे आपण, हेरिडिटी घेतलेला आहे। आता तिसरा म्हणजे तिसरा चॅप्टर झालेला आहे आपला आधीच्या लेक्चर मध्ये। चौथा चॅप्टर आपण आता स्टार्ट करतोय, तो म्हणजे आपला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। मित्रांनो, काय एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे आतापर्यंत आपण शरीराशी संबंधित गोष्टी शिकलो, हेरिडिटी असू द्या, इव्होल्युशन असू द्या, परत आणखीन लाईफ प्रोसेसेस मध्ये सेल डिव्हिजन असू द्या, रिप्रोडक्शन असू द्या, म्हणजे सगळं आपल्या शरीराशी शिकत होतो आपण रिलेटेड, बरोबर आहे। आता ह्या चॅप्टर मध्ये थोडंसं आपण आता निसर्गाबद्दल शिकूया, म्हणजे जे नेचर आहे, ज्यानं आपल्याला जन्म दिलाय किंवा जे नेचर आहे जे आपल्याला जगवतंय, त्याच्याबद्दल आपण आता थोडं शिकूया। आणि याच्यामध्ये जास्त करून आहे ना, तुम्हाला इकोसिस्टीम, परत आणखीन फूड चेन, फूड वेब याच्याबद्दल जास्त सांगण्यात येणार आहे, किंवा कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी, असे बरेच मोठे मोठे शब्द तुम्हाला ऐकायला भेटणार आहे। टेन्शन घेऊ नका, एकदम इझी चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे। आपण थोड्या मोजक्या लेक्चर मध्ये हा चॅप्टर कंप्लीट करूया, तर जास्त टाइम वेस्ट न करता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया। सगळ्यांनी आता मस्त पेटी बांधून, म्हणजे आपण ते सीट बेल्ट म्हणत नाही का, गाडीचं सीट बेल्ट बांधून ठेवायचं, कारण आपली गाडी आता टेक ऑफ, आपलं विमान टेक ऑफ करणार मित्रांनो, आलं लक्षात? तर चला स्टार्ट करूया आपलं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते पॉईंट कव्हर करायचे। इकोसिस्टीम अ रिव्ह्यू हा चॅप्टर म्हणजे हा टॉपिक आपला आज कव्हर होणार आहे, बरोबर आहे। दुसरा एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, हा सुद्धा टॉपिक आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे। मग राहणार काय तुमचं एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, बायोडायव्हर्सिटी, हॉटस्पॉट, म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक तुमचे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेणार आहे। आजचा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे, पण एक जनरल इंट्रोडक्शन आहे, जे की तुम्हाला ऑलरेडी काहींना माहित असेल, काहींना माहित नसेल, पण लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघायचं तुम्हाला, मध्येच गायब व्हायचं नाही। मध्येच गायब झालं तर एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही मध्येच गायब होणार, बरोबर आहे। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। सगळ्यात पहिले चॅप्टरचं नाव मित्रांनो, आपण कधी पण काय चॅप्टरच्या नावापासून सुरुवात करतो, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। काय आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, काय समजते तुम्हाला या नावामधून? की एन्व्हायरमेंट म्हणजे बाबा आपल्या आजूबाजूला जी झाडं आहेत, आपल्या आजूबाजूला जे ॲनिमल्स आहेत, आपल्या आजूबाजूला जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे की आपल्या डोळ्याला दिसत नाही परंतु असतात ना, किंवा आपल्या याच्यात जे असे किडे आहेत, जे असे घाण प्राणी आहेत दिसतात आपल्याला, ज्यांना आपण बघितलं की असं म्हणतो, छी काय प्राणी आहे, बरोबर नाही, डुक्कर, ते असे म्हणजे वेगवेगळे प्राणी का बरं आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये दिले असतील देवानी? सगळ्यांना माणसांसारखंच का नाही बनवलेलं? तुम्ही म्हणशाल सर काय मजाक करायला, आपण आताच मागच्या लेक्चर मध्ये बघितलं हेरिडिटीच्या, की इव्होल्युशन होत गेलं, स्पेसिस बंद केला, ठीक आहे, ते कारण वेगळे, पण ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला इव्होल्युशनशी संबंधित काही गोष्टी नाही बघायच्या आहे। या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे की आपला आणि त्यांचा संबंध कशा प्रकारचा आहे, म्हणजेच कसा की एन्व्हायरमेंट मध्ये जर ते राहत आहेत, आपण पण राहतोय, इव्होल्युशन होत गेलं, सगळ्या गोष्टी होत गेल्या, मान्य आहे, परंतु आता तर आपण सगळे एकत्र राहतोय ना, आणि एकत्र राहतोय तर आपण एकमेकांवरती कसे डिपेंड आहोत, किंवा त्यांचा आपल्याला काय यूज आहे, आपल्याला त्यांचा काय यूज आहे, हे सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहेत मित्रांनो। त्याच्यामुळं आपल्या चॅप्टरचं नाव ठेवलेलं आहे आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, म्हणजे आपण नाही ठेवलेले, ते तुमच्या ज्यांनी सिलेबस बनवला त्यांनीच ठेवलेले एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मित्रांनो। तर सगळ्यात पहिले, अरे थोडंसं इग्नोर करा हे वरचा, व्हॉट इज इकोसिस्टीम, विच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स, थोडंसं रिकॉल करायचा प्रयत्न करू, तुमचे मागच्या वर्षी जे शिकलेले चॅप्टर्स आहेत त्याच्यामधून तुम्हाला काय आठवतंय। व्हॉट इज इकोसिस्टीम मित्रांनो, आणि विच आर इट्स डिफरंट कंपोनेंट्स। सगळ्यात पहिले इकोसिस्टीम म्हणजे काय, आणि इकोसिस्टीम इज अ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। काय सांगितलंय, इकोसिस्टीम मध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स येतील का? नाही। आता नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये झाडांना तुम्ही झाडं नाही घेऊ शकत, बरोबर आहे, झाडं सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे। म्हणजे अन इकोसिस्टीम इज अ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आले, तुमचे झाडं आले, तुमचे प्राणी आलेत, बरोबर नाही, आपण आलोत, माणूस आला, बरोबर आहे, छोटेसे किडे आले, म्हणजे सगळे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांची कम्युनिटी, ओके, ज्याला आपण बायोटिक फॅक्टर सुद्धा म्हणतो, इंटरॅक्टिंग विथ इच अदर,
म्हणजे एकमेकांशी त्यांचा काय संबंध आहे किंवा ते एकमेकांशी कसे जोडले गेलेले आहेत हे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं. अँड देअर नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट, ज्याला आपण अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो, इन अ स्पेसिफिक लोकेशन. म्हणजेच काय डेफिनेशन झालं तुमची, डेफिनेशनला कधी पण पार्ट मध्ये डिवाइड करायचं आणि मग पार्ट करायचं, तसं सोपं जाणार तुम्हाला पार्ट करायचं. अँड इकोसिस्टम इज अ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ज्याला की आपण बायोटिक फॅक्टर्स म्हणतो, इंटरॅक्टिंग विथ इच अदर अँड देअर नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट इन अ स्पेसिफिक लोकेशन. म्हणजे म्हणजे विचार करा की हे एक लोकेशन आहे, ही एक रूम आहे, हा एक स्टुडिओ आहे. ओके, आणि तुम्ही काय करताय, तुम्ही माझं लेक्चर बघताय, तुमच्या फेवरेट सरचं लेक्चर बघताय. आता झालं काय की आपल्यामध्ये दोघांमध्ये काय झालंय, आपल्या दोघांमध्ये इंटरॅक्शन होणार. म्हणजे जर मी लाईव्ह लेक्चर घेत असतो तर आपण काय केलं असतं, मी तुम्हाला काही प्रश्न विचारले असते, तुम्ही आन्सर दिले नसते, किंवा चॅट जीपीटीला विचारून आन्सर दिले असते, जेमिनायला विचारून आन्सर दिले असते, बरोबर आहे. पण आन्सर दिले असते की नाही, किंवा मी जर तुम्हाला काही म्हणलं असतं येस सर लिहा, थंब लिहा, लाईक करा, शेअर करा, तर तुम्ही करणार का नाही. म्हणजे हे काय झालं, आपलं इंटरॅक्शन झालं. आता करून घ्या लगेच, आता विषय निघालाच आहे तर करून घ्या. लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, कमेंट करा. आता मला एक सांगा, हे काय झालं, आपल्या दोघांचं इंटरॅक्शन झालं. म्हणजे या एका स्टुडिओमध्ये किंवा एका रूम मध्ये बोर्ड आहे, हा नॉन लिव्हिंग आहे. लिव्हिंग कोण आहे, फक्त इथं मी आहे, बरोबर आहे. लाईट्स आहे का, नाही, मी लिव्हिंग आहे, आणि जो बघणार आहे समोरचा तुम्ही, ते सुद्धा काय लिव्हिंग आहे. म्हणजे असे दोन लिव्हिंगचं काय होतंय, इंटरॅक्शन्स होतंय. कुठं, कोणत्या प्लेसवरती, एका नॉन लिव्हिंग प्लेसवरती. म्हणजे हा काय स्टुडिओ आहे, हा लिव्हिंग आहे का नाही, हा काय बोर्ड आहे ज्याच्यावरती तुम्ही शिकताय, हा लिव्हिंग आहे का नाही, नॉन लिव्हिंग लोकेशनवरती. आलं लक्षात. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, ही एक आपल्यामध्ये काय तयार झाली आहे, इकोसिस्टीम तयार झाली आहे. म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात काय तयार झाली, इकोसिस्टीम तयार झाली मित्रांनो. म्हणजे बघा, ते करण अर्जुनचा पिक्चर नव्हता का, ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का, ते म्हणजे तसं पुनर्जन्म मित्रांनो. आठवलं का, आपल्या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे मित्रांनो. मग तुम्ही विद्यार्थी आहे, शिकताय माझ्याकडून, मी टीचर आहे, मी तुम्हाला काहीतरी शिकवते, बरोबर नाही. म्हणजे इंटरॅक्शन होते आपल्यामध्ये. तर डिफरंट कंपोनंट्स ऑफ एन इकोसिस्टम आर जनरली डिवायडेड इंटू टू मेन कॅटेगरीज. आता त्यात दोन मेन कॅटेगरीज कोणत्या आहे तुम्हाला कळलंच असेल, कारण इथं मी लिहिलेलं आहे, बरोबर नाही. पण सगळ्यात मेन त्या कॅटेगरीज कशा प्रकारच्या पडल्या ते आपल्याला बघायचं आहे. आता तुम्ही मला एक सांगा, जर इकोसिस्टम आपण कसं म्हणलं, इकोसिस्टमची डेफिनेशन कशी केली आपण, की इंटरॅक्शन होणार आहे कोणामध्ये, एका लिव्हिंग फॅक्टर्स म्हणजे बायोटिक फॅक्टर्स मध्ये, किंवा लिव्हिंग काय सांगितलंय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, ज्यांची कम्युनिटी, बरोबर आहे, जसं की मी तुम्ही, बरोबर आहे, यांचं कोणासोबत होणार आहे इंटरॅक्शन, विथ इच अदर, एकमेकांसोबत, अँड देअर नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट इन अ स्पेसिफिक लोकेशन. आणि आपल्या दोघांचं इंटरॅक्शन तर होणारच आहे, पण ते कोणत्या लोकेशनवर होणार आहे, एका नॉन लिव्हिंग लोकेशनवरती. अलग लक्षात. म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स आले मित्रांनो, लिव्हिंग फॅक्टर्स ज्याला आपण बायोटिक फॅक्टर्स म्हणतो हे येतील, आणि एक नॉन लिव्हिंग म्हणजे ज्याला आपण अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो. म्हणजे किती सोपं आहे, बरोबर आहे. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, डिफरंट कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टम. हा प्रश्न मी का घेतोय, कारण की तुम्हाला रिकॉल झालं पाहिजे, गोष्टी तुम्हाला आठवलं पाहिजे की आपण मागचं पाठ म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट असं नाही करत आहे ना, ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इकोसिस्टमची डेफिनेशन लक्षात आली. त्याच्या दोन कोणत्या कॅटेगरीज आहे, एक बायोटिक कंपोनंट, दुसरं अबायोटिक. आता बायोटिक मध्ये कोणते कोणते येणार, दीज आर द लिव्हिंग ऑर वन्स लिव्हिंग पार्ट्स ऑफ द इकोसिस्टम. आता या शब्दाचा मिनिंग तुम्हाला कळला पाहिजे. आपण लाईन टू लाईन शिकवणार मित्रांनो, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. दीज आर द लिव्हिंग म्हणजे हे लिव्हिंग असू शकतात, जिवंत असू शकतात, त्यांच्या ज्या आतमधल्या क्रिया आहे सगळ्या त्या चालू असू शकतात, बरोबर नाही. श्वास घेण्याची, हृदय धडकण्याची, सर्क्युलेशन होण्याची, दे आर लिव्हिंग ऑर काय सांगितलंय, वन्स लिव्हिंग पार्ट्स ऑफ द इकोसिस्टम. म्हणजेच काय, आता झाड आहे, झाडाला काय केलं, झाडाची फांदी ही जोपर्यंत झाडाला लागलेली आहे तोपर्यंत ती काय लिव्हिंग पार्ट आहे. एकदा ती कापून टाकली, ती खाली पडली, तर ती लिव्हिंग पार्ट राहते का नाही, ती काय होऊन जाते, नॉन लिव्हिंग, डेड म्हणतो आपण त्याला, बरोबर नाही. मग आपण त्याला जाळायला आता थंडीच्या दिवसात शेकोटी बिकोटी करतो, बरोबर नाही. आलं लक्षात. म्हणजे तो कधीतरी एक तर त्याचा हिस्सा होता किंवा त्याचा भाग होता, किंवा तो स्वतः अजून काय लिव्हिंग आहे. इकोसिस्टम दे आर कॅटेगराइज बेस्ड ऑन हाऊ दे ऑब्टेन एनर्जी. ते कशावरून कॅटेगराइज केलेले, ऑब्टेन एनर्जी म्हणजे त्यांना एनर्जी कुठून भेटते याच्यावरून त्यांच्यामध्ये सुद्धा काही कॅटेगरीज बघायचे आपल्याला. अबायोटिक कंपोनंट्स मध्ये काय येणार, दीज आर द नॉन लिव्हिंग केमिकल. काय सांगितलं, नॉन लिव्हिंग केमिकल अँड फिजिकल पार्ट्स. आता केमिकल आणि फिजिकल मध्ये काय काय येणार ते आपण बघूया. अबायोटिक मध्ये आता कोणते कोणते कंपोनंट्स येणार, त्याचे एक्झाम्पल कसे राहणार. पण एक तुमच्या हिशोबाने तुम्हाला कोणते कोणते वाटतंय अबायोटिक मध्ये, केमिकल आणि फिजिकल, ते मला कमेंट मध्ये सांगायचं. लेक्चर बघता बघता जास्त टाइम नाही घ्यायचा आहे, मोजके 2-4 एक्झाम्पल सांगायचे सगळ्यांनी. ऑफ द दे प्रोव्हाइड द फंडामेंटल कंडिशन्स फॉर लाईफ टू एक्झिस्ट. म्हणजेच काय की बाबा नॉन लिव्हिंग थिंग्सला ते काय करतायत
की काहीतरी समजा जे गरजेचा भाग आहे, आता मला राहायला जागा पाहिजे, एवढ्या थंडीमध्ये जर मी बाहेर रस्त्यावरती राहिलो असतो, बरोबर की नाही, तर मला थंडीनं मी ताप येऊन मरून गेलो असतो. आलं लक्षात? मरत नाही हे टेन्शन घेऊ नका, पण एक एक्झाम्पल, सपोज की मी मरून गेलो असतो, मग आता हे नॉन लिव्हिंग काय करते, हे शेल्टर काय करते, हे घर काय करते, या चार भिंती काय करतात, मला प्रोटेक्ट करायचं काम करतात, बरोबर नाही. म्हणजेच काय की जेवढे लिव्हिंग थिंग्स आपल्या इकोसिस्टीम मध्ये इम्पॉर्टंट आहे, तेवढ्याच नॉन लिव्हिंग गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता हे फक्त घराचं एक्झाम्पल दिलं. वारा बघा, वारा काय काही लिव्हिंग गोष्ट आहे का? नाही. वाइंड, ज्याला आपण हवा म्हणतो, पण आपण ऑक्सिजन घेतो, त्याच्यावरती जगतो, त्याच्यावरती जेवढे गॅसेस आहे त्याच्यावरती आपला फायदा होतो, बरोबर नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे, आता ओझोन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, ते काय करते, प्रोटेक्ट करते कोणापासून, आपल्याला युव्ही रेस पासून. आलं लक्षात? म्हणजे काही अशा नॉन लिव्हिंग गोष्टी आहे त्या सुद्धा आपल्याला प्रोटेक्ट करायचं काम करतात किंवा त्या सुद्धा सहभाग घेत आहेत आपल्या इकोसिस्टीम मध्ये. आलं लक्षात? आता बघूया आपण त्या बायोटिक आणि अबायोटिक कोणत्या गोष्टी. आता बायोटिक मध्ये सांगितलं होतं की त्यांच्या एनर्जीनुसार जे ते कसे एनर्जी ऑप्टेन करतात. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की कोणत्याही मनुष्याला, कोणत्याही प्राण्याला जगण्यासाठी काय पाहिजे, एनर्जी. काय पाहिजे, एनर्जी. त्याची करन्सी काय आहे, एटीपी. आलं लक्षात? जसे आपली रुपीज आहे, त्याची काय, एटीपी. आलं लक्षात? आता मला एक सांगा, जे प्रोड्युसर्स म्हणजे ऑटोट्रॉफ्स आहे, काय म्हणलं मी, प्रोड्युसर्स ऑटोट्रॉफ्स म्हणजेच काय. आता आठवा, मी तुम्हाला आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं बघा, ऑटोट्रॉफ्सचा मिनिंग काय. ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय, ऑटो म्हणजे काय, कोणत्याही कार मध्ये असू द्या किंवा कुठेही दुसरीकडे असू द्या, ऑटोचं बटन जेव्हा असतं म्हणजेच काय, ऑटोमॅटिक होती ती गोष्ट. म्हणजे तुम्ही अशी विंडो जर तुम्हाला ओपन करायची किंवा खाली घ्यायची किंवा वर घ्यायची, तुम्ही एकदा बटन दाबलं, सोडून दिलं, ते ऑटोमॅटिक वर जात राहते, खाली जाते, बरोबर. ऑटो, ऑटो शब्द अलग लक्षात. आता इथं ऑटो आणि ट्रॉफ्स आले, ओके. म्हणजेच काय, असे घटक किंवा असे लिव्हिंग थिंग्स की जे स्वतःचं अन्न काय करतायत, स्वतः बनवून खातात. काय म्हणलं मी, स्वतःचं अन्न स्वतः बनवून खातायत. आणि त्याचे सुद्धा मला वाटतं शॉर्ट आपले जे डॉक्टर महेश सर आहेत त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेले की कशा प्रकारे ते एनर्जी बनवतात क्लोरोफिल पासून. अलग लक्षात? म्हणजे ते सगळं तुम्हाला दिलेलं आहे आपल्या चॅनलवरती, तुम्हाला फक्त एक काम करायचंय, बघायचंय आणि परीक्षेत चांगले मार्क घ्यायचे. लक्षात? तर चला, ऑटोट्रॉफ्सचा मिनिंग कळाला तुम्हाला. ऑर्गॅनिझम्स प्रायमरीली ग्रीन प्लांट्स. आता याच्यामध्ये कोण कोण येणार ऑटोट्रॉफ्स मध्ये, चला एक्झाम्पल्स लवकर लिहून घ्यायचे. जास्त डिटेल मध्ये नाही जायचं तुम्हाला, पण एक एक्झाम्पल माहिती पाहिजे तुम्हाला. ऑटोट्रॉफ्स मध्ये कोण कोण येणार, प्रायमरी ग्रीन प्लांट्स म्हणजे आपले जे ग्रीन प्लांट्स असतात, ओके. अल्गे, सम बॅक्टेरिया दॅट प्रोड्यूस देअर ओन फूड. आता ऑटोट्रॉफ्स मध्ये फक्त प्लांट्स येणार का, नाही, काही बॅक्टेरिया सुद्धा येऊ शकतात, कारण ते सुद्धा त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ओके. that produce their own food usually through photosynthesis, okay. they form the base of the food chain. base of the food chain कसं म्हणता येईल याला प्रोड्युसर्सला, सांगा बरं सर एकदा. हे बघा, मला एक सांगा, कोणतीही गोष्ट एक तर टॉपला असती किंवा बेसला असती, ठीक आहे. मधल्यांना कोणी ओळखतं का, नाही. एक तर तुम्ही एकदम टॉपला, महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 जणांमध्ये आले तर तुमचं नाव नक्की होणार, बरोबर आहे. बोर्ड एक्झाम मध्ये जर सगळ्यात हायस्ट पर्सेंटेज घेतले तुम्ही, पहिल्या टॉप 5 मध्ये आले, तर महाराष्ट्राला एक एक पॅरेंट्स तुम्हाला ओळखणार, बरोबर आहे. नाही, ते तुम्हाला एक्झाम्पल देणार, बघ याच्यासारखे मार्क घ्यायला पाहिजे होते तू, बघ असं असं, म्हणजे असं एक्झाम्पल देते टॉप. किंवा मग एकदम खालचा, तुम्ही बघता का दरवर्षी असा एक नमुना असतो जो न्यूज चॅनल वरती येत असतो, का म्हणून, कारण तो 35% घेऊन काठावरती पास झालेला असतो. म्हणजे काय, बेस वरती. म्हणजे एक राहतो टॉप वरती, एक राहतो बेस वरती. मग सुरुवात कुठून झाली, बेस मधून. 35, 40, 48, 50, 58. म्हणजे जर जेव्हा तुम्हाला बेस माहितीये तेव्हाच तर तुम्हाला कळण टॉपची काय व्हॅल्यू आहे, बरोबर नाही. अलग लक्षात? म्हणजे तसं की जो प्रोड्युसर्स आहे किंवा ऑटोट्रॉफी, जो कोणावरती डिपेंड नाही, तो स्वतः फोटोसिंथेसिस करून स्वतःचं अन्न स्वतः बनवतोय, ओके. तो कोणावरती डिपेंड नाही, पण तो एक बेस म्हणून एक कोणासाठी, जी आपली इकोसिस्टीम म्हणजे जे वरचे प्राणी आहे, जे त्यांना खाऊन जगणारे, जे त्यांच्यापासून एनर्जी घेणारे, त्यांच्यासाठी तो काय एक बेस म्हणून आहे. अलग लक्षात? म्हणजे कारचं कसं असतं, बेस मॉडेल असतो बघा. बेस मॉडेल मध्ये आपण ऍक्सेसरीज बसवतो, मग त्याला सेकंड टॉप बनवतो, मग आणखीन ऍक्सेसरीज बनवतो, त्याला म्हणजे टॉप मॉडेल बनवतो. तशा प्रकारचं मित्र हे काय आहे, दे फॉर्म द बेस ऑफ द फूड चेन. आता सगळ्यात मेन मला इथं आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची, बरं ठीक आहे, ते नंतर सांगू आपण. मी तुम्हाला प्रश्न पण विचारणार त्याच्यावर. कंझ्युमर्स, आता प्रोड्युसर झाले. प्रोड्युसर्स कोणाला म्हणलं आपण, ऑटोट्रॉफ्सला. कंझ्युमर्स म्हणजे काय, हेटेरोट्रॉफ्स. हेटेरो म्हणजे काय, वेगवेगळे. हेटेरो कशाला म्हणतो आपण, होमो शब्द आहे तिथं नाही, हेटेरो. हेटेरो म्हणजे वेगवेगळे. कंझ्युमर्स काय, ऑर्गॅनिझम्स दॅट फीड ऑन अदर ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन एनर्जी. काय म्हणलं, जे असे ऑर्गॅनिझम जे फीड करतात दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स वरती
कशासाठी? एनर्जी मिळवण्यासाठी. म्हणजे आपण गवत खातो का? नाही. आपण पालेभाज्या खातो. गवत आणि पालेभाज्यामध्ये फरक आहे. असं म्हणू नका की मी गवत खातो. तुम्ही गवत खात असाल तर मग एक तर तुम्ही गाढव आहे, नाही तर मग तुम्ही बकरी शेळी आहे, बरोबर नाही तर मग तुम्ही गाय म्हैस आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही काय खाता? पालेभाज्या. आपण एक तर पालेभाज्या खातो, नाही तर नॉनव्हेज खातो, चिकन, मटन, मासे. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी. म्हणजे आपण एनर्जी, आपल्याला माहिती आहे आपण जे फूड घेणार आहे, आपण जे अन्न घेणार आहे त्याच्यामधून आपल्याला एनर्जी मिळणार आहे. आणि ती एनर्जी कोणापासून घेतो? आपण प्लांट्स मधून पण घेतो, प्रोड्युसर्स कडून पण घेतो आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स कडून पण घेतो. मग असे कशात येतात? हेट्रोट्रॉप्स म्हणजे काय? कंझ्युमर्स मध्ये येतात. आलं लक्षात? दे आर क्लासिफाईड बाय देअर डाएट. आता त्यांच्या डाएट नुसार कसे क्लासिफाईड केलेले ते? सगळ्यात पहिले प्रायमरी कंझ्युमर्स, ज्याला आपण हार्बिवोर्स म्हणतो. इट प्रोड्युसर्स म्हणजे जे प्रोड्युसर्स होते, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवते, त्यांना खाणारे कोण आहे? प्रायमरी. कोण आहे? प्रायमरी कंझ्युमर्स. आलं लक्षात तुम्हाला? इट प्रोड्युसर्स, ज्याच्यामध्ये हरिण आलं, तुमचा ससा आला, इन्सेक्ट्स आलेत काही, बरोबर नाही? म्हणजे जे दुसऱ्या प्राण्यांना नाही खात, ते फक्त कोणाला खाते? प्रोड्युसर्सला. म्हणजे गवत खाते किंवा पालेभाज्या खाते. आले लक्षात? सेकंडरी कंझ्युमर्स. आता सेकंडरी कंझ्युमर्स कोण? ज्याला आपण कार्निव्हर्स आणि ओमनिव्हर्स म्हणतो. इट प्रायमरी कंझ्युमर्स, एक्झाम्पल स्नेक्स किंवा बर्ड्स. आता कसं ते सांगतो तुम्हाला. प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे काय? जे प्रोड्युसर्सला खातात. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? आता प्रोड्युसर्सला खाणारे प्रायमरी कंझ्युमर्स, आणि जे प्रायमरी कंझ्युमर्सला खातात ते कोण? सेकंडरी. आलं लक्षात? सेकंडरी कंझ्युमर्स जे प्रायमरी कंझ्युमर्सला खातात. जसं की साप आहे. साप कोणाला खातो? साप बेडकाला खातो, बरोबर नाही? आजगर शेळीला खातो, मेंढीला खातो. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारचं. ओके. बर्ड्स मध्ये आता तुम्ही पक्षी बघता बघा. पक्षी काय करतात? म्हणजे जे आपले प्रायमरी कंझ्युमर्स आहे किंवा जे काय म्हणतात त्याला, गवतावरती त्याच्यावरती डिपेंड आहेत फूड एनर्जी मिळवण्यासाठी, त्यांना ते काय करतात? किड्यांना खातात, इन्सेक्ट्सना वरून, बरोबर नाही? चोचीत पकडतात, घेऊन जातात भोर. तसा टर्शरी कंझ्युमर्स. आता टर्शरी कंझ्युमर्स कसे राहील? ज्याला आपण इट सेकंडरी कंझ्युमर्स, म्हणजे जे सेकंडरी कंझ्युमर्सला खातात ते टर्शरी. आता क्वाटर्नरी म्हणजे काय? इट टर्शरी कंझ्युमर्स. म्हणजे किती सोपं आहे. प्रायमरी कोण? प्रोड्युसरला खाते ते. सेकंडरी कोण? प्रायमरीला खाते ते. टर्शरी कोण? सेकंडरीला खाते ते. आणि क्वाटर्नरी कोण? टर्शरीला खाते ते. अलग लक्षात? एकदम सिंपल आहे. किलर व्हेल्स. व्हेल्स म्हणजे मोठा मासा, देव मासा. अलग लक्षात? थोडं पाणी बिनी पेत जा मित्रांनो. ठसका बिस्का माझ्याकडे तर पाणी नाही आता, ठीक आहे? तुम्ही पेत जा पण मध्ये मध्ये. डिकम्पोजर्स काय आहे? आता डिकम्पोजर्स म्हणजे काय? ही सगळ्यात शेवटची स्टेप आली आता, बरं का? प्रोड्युसर्स म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः बनवणारे. कंझ्युमर्स म्हणजे जे प्रोड्युसर्स वरती किंवा एकमेकांच्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स वरती डिपेंड असणारे, त्याच्यामध्ये आपण येतो. डिकम्पोजर्स म्हणजे हे सगळे जेव्हा मेले त्यांना खाणारे नंतर कोण? डिकम्पोजर्स. ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया, फंगाय, वर्म्स दॅट ब्रेक डाऊन डेड ऑर्गॅनिक मॅटर रिटर्निंग इसेन्शियल न्यूट्रिएंट्स टू द सॉइल अँड वॉटर. म्हणजेच काय? खत पाणी. म्हणजे जे मृत जे प्राणी आहेत, डेड झालेले जे प्राणी आहेत, त्यांना खाऊन पिऊन काय करतात? काय करतात? रिटर्न काय करतात? इसेन्शियल न्यूट्रिएंट्स टू द सॉइल अँड वॉटर. आलं लक्षात? हे कोणते होते तुमचे? बायोटिक. कोणते होते? बायोटिक. आता अबायोटिक कंपोनंट्स. हे बघा, अबायोटिक कंपोनंट्स मध्ये सगळ्यात पहिले एनर्जी. द प्रायमरी सोर्स इज युजुअली सनलाइट. जे प्लांट्स आहे, प्लांट्सला एनर्जी मिळवायची. आपल्याला माहिती आहे क्लोरोप्लास्ट पासून, जसं आपल्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया तसं त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे. आता क्लोरोप्लास्ट मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार आणि ते स्वतःचं अन्न स्वतः बनवणार, ठीक आहे? तसे एनर्जी ती कोणापासून मिळते? त्यांना सनलाइट पासून. विच ड्राइव्स फोटोसिंथेसिस अँड टेम्परेचर रेग्युलेशन इन द इकोसिस्टम. ओके, आलं लक्षात? पहिला अबायोटिक फॅक्टर आलं लक्षात. दुसरं क्लायमेट, टेम्परेचर. The average weather conditions and temperature range influence the types of organism that can survive in an area. आलं लक्षात? म्हणजे टेम्परेचर असू द्या, क्लायमेट असू द्या, वॉटर असू द्या. वॉटर सुद्धा गरजेचं आहे. सॉइल असू द्या, इनऑर्गॅनिक. सॉइल मधून तर अन्न पिकवतो आपण. कुठून पिकवतो? सॉइल मधूनच पिकवतो. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, ज्याच्यामध्ये वेगवेगळे तुमचे केमिकल एलिमेंट्स, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. ओके, एअर, ॲटमॉस्फिअर. त्याच्यानंतर पीएच, सॅलिनिटी, टोपोग्राफी. म्हणजे असे भरपूर अबायोटिक कंपोनंट्स जे आहेत, हे फक्त माहिती असू द्या तुम्हाला, काय पेपरला विचारणार नाहीये, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे, ठीक आहे? आलं लक्षात? असे अबायोटिक आणि बायोटिक दोन्ही फॅक्टर्स आपण बघितलेले. चला आता मेन मुद्द्याकडे जाऊ आपण. इकोसिस्टीम अ रिव्ह्यू. म्हणजेच काय? इकोसिस्टीम इज फॉर्म बाय काय सांगितलं होतं? दोन, बायोटिक आणि अबायोटिक. कोणते सांगितलं ते? बायोटिक आणि अबायोटिक.
हे बघा, इकोसिस्टीम फॉर्म बाय बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. सॉरी मित्रांनो, थोडासा थंडीचा प्रॉब्लेम आहे, समजू शकता तुम्ही. इकोसिस्टीम काय सांगितलंय, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स दोघांमधलं इंटरॅक्शन जे, ओके, इंटरॅक्शन विथ इच अदर, त्याला आपण इकोसिस्टीम म्हणलो. इच फॅक्टरी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. मित्रांनो, इच फॅक्टर, सॉरी फॅक्टरी म्हणलो मी, फॅक्टर, इच फॅक्टर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. म्हणजे कोणीही खालचं नाही, कोणीही वरचं नाही, तो त्या लेवलला स्वतःसाठी इम्पॉर्टंटच आहे, सगळ्यांसाठी सुद्धा. आता मला एक सांगा, आता तुमच्या घरामध्ये कोण इम्पॉर्टंट आहे, कोण आहे, सांगा बरं मला तुम्ही. आता तुम्ही म्हणशाल सर आई पप्पा इम्पॉर्टंट का? क्लासची फीस भरते, मोबाईल त्यांनी घेऊन दिलाय, शाळेची फीस ते भरते, कपडे ते घेऊन देते. तुम्ही इम्पॉर्टंट नाही. तुम्ही जर नसते त्यांनी काम केलं असतं, तुम्ही जर नसते त्यांनी म्हणजे ह्या ज्या सेव्हिंग्स आहे किंवा घर बांधलंय किंवा ह्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांनी कोणासाठी केल्या असत्या? तुमच्यासाठीच केल्या की नाही? म्हणजे तुम्ही सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे आणि ते सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात? प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट, हर्बिव्हर्स लाईक डिअर, गोड्स. म्हणजे तसंच इकोसिस्टीमचं सुद्धा आहे. आपली घर एक इकोसिस्टीमच आहे. तसं बाहेरचं जग एक आहे इकोसिस्टीम, ज्याच्यामध्ये प्रोड्युसर सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे. हर्बिव्हर्स सुद्धा जे प्रोड्यूसवरती डिपेंड असतात एनर्जीसाठी, ते सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जे कार्निव्हर्स आहे किंवा ओमनिव्हर्स आहे ते सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे. प्रिडेटर्स लाइक लायन, टाइगर, ओ माय गॉड, शेर का जिक्र हो गया है दोस्तों. अब जितने जितने बब्बर शेर है, आपने जो लेक्चर देख रहे हैं उन सब ने अपने कमेंट में ऐसा थंब डालना है जे बब्बर शेर असतील त्यांनी, ओके. कारण की शेर आलेला आहे आता. प्रिडेटर्स लाइक लायन आणि टाइगर, चीते की चाल, बाज की नजर और आदित्य सर के लेक्चर पर कभी संदेह नहीं करते दोस्तों, बरोबर नाही? त्यातला चिता बिता नाही इथं, पण शेर आहे, लायन आणि टायगर. टायगर म्हणजे काय? आता एकदम अवघड प्रश्न विचारतो मी तुम्हाला, एकदम अवघड, म्हणजे एवढा अवघड की मला खात्री आहे 100% जे स्टुडंट हे लेक्चर बघणार आहे त्यांना हा याचा आन्सर येणारच नाही. या दोघांमधला आहे ना जंगलाचा राजा कोणाला म्हणते? बघा किती अवघड प्रश्न आहे. युपीएससी मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. युपीएससी मध्ये तुमचं तर स्टेट बोर्ड काहीच नाही त्या समोर. या दोघांमधला जंगलाचा राजा कोणाला म्हणते मला कमेंट मध्ये सांगायचंय. ज्याला आलं ना भाई तो नक्की IAS IPS बनणार. विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिव्हरस आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आता याचा अर्थ काय रे बाबा? मित्रांनो खूपच खतरनाक सिच्युएशन चालू आहे, तरी पण आपण लेक्चरकडे लक्ष द्या. हे बघा, जे शेर आहेत ना किंवा जे टायगर आहे किंवा जो आपला लायन आहे, बरोबर आहे, आपण बघतो की आपण ते डिस्कवरीच्या बाजूला एक चॅनल असतं बघा, म्हणजे पुढं मागं असतं, ते मला नाव नाही आठवत. त्या चॅनलला काय केलं, असं लावून दिलं ना, त्याच्यावरती दिवसभर आहे ना ते एका वाघाची नाही तर एका सिंहाची काहीतरी स्टोरी चालू असते. तो सकाळी कितीला उठतो, तो संडासला कुठं जातो, तो बाथरूमला कुठं जातो, मग तो जेवतो कधी, मग तो शिकार कशी करतो, म्हणजे सगळं रात्री झोपेपर्यंत सगळं त्याचं ते दाखवत असते, बरोबर नाही? तसं चॅनल असतं. त्याच्यामध्ये काय सांगते ते, तो अशा प्राण्यांची शिकार करतोय, म्हणजेच काय, हार्बिव्हरस, जे काय करतात, आज शेळी घ्या, मेंढी घ्या किंवा हरिण घ्या, म्हणजे जे प्रोड्युसर्स वरती डिपेंड आहे, जे भाजीपाला खातात बिचारे, गवत खाते, त्यांना खाणारा कोण आहे? आपला टायगर आणि लॉयन, ओके. यांचं म्हणणं काय टेक्स्ट बुक वाल्यांचं की ते ओव्हर पॉप्युलेशन कंट्रोल करताय. यांचं काय म्हणणं आहे मित्रांनो, यांचं म्हणणं आहे की ते जे आहे ना, ते आपली जे ओव्हर पॉप्युलेशन आहे ना, ते ओव्हर पॉप्युलेशनला काय करतात, कंट्रोल करतायत, ओके. आता ओव्हर पॉप्युलेशन कंट्रोल करतायत म्हणजे कसं, की आता हा म्हणजे असं गोष्ट झाली की जर मी कोंबड्या किंवा बकरे खाल्ले नाही, बोकड ज्याला म्हणतो आपण, है ना, चिकन मटन, जर मी खाल्लं नाही तर त्यांची संख्या किती वाढून जाईल, बरोबर नाही? म्हणजे विचार करा, जर आपण कोंबड्या खाल्ल्याच नाही, ते अंड्यावर अंडे देत राहील, त्यांची संख्या वाढ जाईल ना, एक दिवस असा येईल की ते आपल्यावरती राज्य करतील. कळत आहे का? म्हणजे तशा प्रकारची. म्हणून लायन आणि टायगर बिचारे काय करते, त्यांना खायचा प्रयत्न करते, कारण ती ओव्हर पॉप्युलेशन झाली पाहिजे, म्हणजे बिचाऱ्यांची लोकसंख्या नाही वाढली पाहिजे. मग लोकसंख्या जास्त असली की आपल्यासारखे हाल होते, मूलभूत सुविधा सुद्धा भेटत नाही आपल्या देशामध्ये, बरोबर नाही? म्हणून त्याच्यामुळे लोकसंख्या कशी पाहिजे, कंट्रोलमध्ये पाहिजे. मग तुम्ही म्हणता सर मग त्यांना जंगलामध्ये असा नियम का नाही लागू करत, हम दो हमारे एक? तसं काही नसतं मित्रांनो. त्यांच्याकडे काय सरकार नाही, गव्हर्नमेंट नाही आहे. आपल्या इकडे सरकार गव्हर्नमेंट असती लक्ष ठेवायला, काहीतरी नियम बियम असतात,
रूल्स असतात जे आपण डोकं आहे आपल्याला म्हणून आपण ते फॉलो करतो, त्यांच्यामध्ये ऐक तसं नाही, म्हणून त्यांना तसं नाही नियम काढता येत, हम दो हमारे दो. असं झालं कधी चला, हे लॉयरने तर टायगरनं आता सांगितलं जंगलामध्ये आजपासून नियम लागू, प्रत्येकानं हम दो हमारे दोच करायचे, मग आम्ही कोणाचीच शिकार करणार नाही, कारण पॉप्युलेशनच होणार नाही, बरोबर नाही? तसं नाही मित्रांनो, त्यांना खावं लागतं त्यांना, तेव्हा त्याची पॉप्युलेशन कंट्रोल, म्हणजे ती एक प्रकारची इकोसिस्टीम कशाला म्हणतो मग आपण, एकमेकावर कशी इंटरॅक्ट, म्हणजे बॅलेन्स राहिलं पाहिजे, बॅलेन्स. कोणाची संख्या जास्त नाही झाली पाहिजे, कोणाची कमी नाही झाली पाहिजे, आलं लक्षात? म्हणजे सगळं बॅलेन्स राहिलं पाहिजे, अशा अशा प्रकारचं नेचरनं आपलं हे केलेलं आहे. अ क्वेश्चन मे अराइज, बघा त्यांनाच क्वेश्चन पडलंय, क्वेश्चन मे अराइज इन अवर माइंड, तुम्हाला आता काही पडत नाही, दॅट वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर, organisms present in filthy places, termites, insects present in dung are really useful. However, those organisms are also important, though they are dirty. They are responsible for cleaning the environment. म्हणजे ज्या प्राण्यांना बघून तुम्ही छी मायव काय वास येतोय असं जे एक्सप्रेशन देता ना, ते प्राणी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला तेच सांगतोय ना. मग ते सुद्धा यांनी पण ते सांगितलं, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण ते इकोसिस्टीमचा भाग आहे तुमच्या, ते कोणाला तरी किड्याला खाताय. आता याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगू का, एकदम भारी सांगू का तुम्हाला एक्झाम्पल याचं? हे बघा, हे एक्झाम्पल एका शेतामधलं एक्झाम्पल देतो, एकदम मस्त ताजं ताजं शेत आहे. आता हे काय आहे? पॅडी फील्ड. काय म्हणले याला? पॅडी फील्ड. इथं लिहून देऊ का तुम्हाला? दिसत नसेल तर कसे बाबा, काही काय आंधळे लोक असते, मग ते कमेंट मध्ये सांगते सर दिसत नव्हतं, सर असं नव्हतं होत. बघा मी नाही दिसलो चालतो, हे दिसलं पाहिजे. हे काय तुमचे पॅडी फील्ड्स. ओके, आता पॅडी फील्ड्स म्हणजे काय विचारू नका, शेत आहेत बिचारे, जे तुमचं तांदूळ बिंदूळ पिकतो ना साऊथ इंडियामध्ये, तशा प्रकारचं शेत. ओके, पॅडी फील्ड. हा काय तुमचा ग्रास हॉपर. हा काय ग्रास हॉपर. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही ते मागचं एक्झाम्पल सांगत होते याच्याशी कसं रिलेटेड आहे ते. आता हे बघा, ग्रास हॉपर्स. ओके, हा काय स्नेक सगळ्यांना माहिती आहे, साप, तुमच्यामध्येही असेल कोणीतरी साप. ओके, हा काय फ्रॉग नसेल तुमच्यामध्ये, साप असेल. ठीक आहे. आता मला एक सांगा, यांचं म्हणणं कसं आहे बरं का, तुम्हाला मी सांगितलं ना ओव्हर पॉप्युलेशन कंट्रोल, हे पॅडी फील्ड बरोबर आहे. आपण एकदम मेहनत करून शेती बिती केली, एकदम मेहनत करून आपण शेतामध्ये पीक लावलं. ओके, झालं काय, यांनी अटॅक केला. कोण आहे? ग्रास हॉपर. आता यांना यांना उडता येतं, आपण तर काही त्यांच्या मागे उडून जाऊ नाही शकत, आहे का नाही? आणि दिवसभर आपण कसं बसणार त्या शेतामध्ये यांना अडवायला, कारण ते एवढ्या घोळक्यांनी आले तर, बरोबर नाही, नागतोडा म्हणतो आपण त्याला. आता यांचं काय खाद्यपदार्थ काय यांचं, हे गवत, म्हणजे काय ते अन्नधान्य, बरोबर नाही? आता यांनी खाऊन घेतलं तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचं किती नुकसान होईल, उत्पन्न होईल का काही नाही. मग आता अशा टायमाला काय याला खाणारं कोणतरी पैदा आलं पाहिजे. म्हणजे ते पिक्चर मध्ये नसतं का, पिक्चर मध्ये काय असतं, एक गुंडा एका कमजोर व्यक्तीवरती अत्याचार करत असतो, आणि मग त्याला वाचवायला एक असा सूर्य येतो, डॉन येतो, असा हिरो येतो की लगे धमाकेदार एंट्री होते त्याची, गरीबों का मसीहा, सबको बचाने वाला मैं हूं सूर्या, मास, बरोबर नाही? तशा प्रकारचा या ग्रास हॉपर, म्हणजे याच्यापासून वाचवणार कोण आहे? ग्रास हॉपर. आता मला एक सांगा, बिचारे कसं खात होतं, बरोबर नाही, कसं तरी जगत होतं, कमीत कमी हे नसतं जगलं पण हे जगलं असतं, बरोबर नाही? पण याची संख्या जर जास्त आली असती तर हे जर झालं नसतं तर आपल्याला खायलाच भेटलं नसतं. मग याला वाचवायला कोण आलं? फ्रॉग दादा आले. मग फ्रॉगनं काय केलं? फ्रॉगनं सांगितलं टेन्शन ना घेऊ, मैं अभी जिंदा हूं. फ्रॉगने सांगितलं तुमच्या शेतात जेवढे येते ना किडे, 2-4 कवडीचे किडे, त्यांना सगळ्याला एकटा खाईन मी. काय एकटा खाईन? अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस, बरं नाही? तसं एकटा बस कोण आहे? आपले फ्रॉग दादा आहे. फ्रॉग दादाने काय केलं? यांना खायचं काम केलं. ओके, म्हणजे हे कोणाला खात होते? हे यांना खात होते. या बघा, आता चेन तुम्हाला लक्षात येईल बघा, हळूहळू काहीतरी समजते आहे की नाही, डोक्यात घुसतंय की नाही? हे बघा, हे यांना खात होते, फ्रॉग दादा यांना खाऊ लागले. का? तर यांची संख्या मेंटेन राहावं, बॅलेन्स राहावं, कारण यांची वाढली तर मग यांची कमी, बरोबर नाही? आता या बिचारा याला खाऊ लागला, बरोबर आहे. आता याची संख्या तर मेंटेन राहिली कारण ह्यो याला खातोय, पण आता हा जर याला खातोय तर हा वाढू लागला ना, हा रिप्रोड्यूस होऊ लागला, त्याला एनर्जी भेटते, त्याला फूड भेटते, त्याला सगळं बॅलन्स भेटते, सगळं तो मग वाढू लागला. मग आता याला पण तर खाणार कोणतरी पाहिजे.
मग याला खाणारा कोण आहे आपला? आपला साप, नाग बाबा. साप कोण आहे? साप. साप दिसतोय ना आपण? हा दिसतोय थोडासा. ठीक आहे, दात काढलेले आहेत ना असे. हा काय करतो? डायरेक्ट याला खाऊन घेतो. म्हणजे शेतामध्ये बघता जे आपले गावाकडचे मित्र बांधव असतील त्यांना माहिती असेल बघा की शेतामध्ये साप असतात. ते साप काय करतात? शेतामध्ये उंदीर बेडकं जे जे असतात त्यांना खायचं काम करतात. मग हा साप याला कंट्रोल होतो. म्हणजे अशा प्रकारचं एक इकोसिस्टीम असतं जे रन होत असतं की हा याला खातो, हा याला खातो. म्हणजे सगळ्यांची, म्हणजे कुठेतरी सगळ्यांची नाळ एका ठिकाणी जुडलेली आहे आणि कोणाची संख्या वाढत नाहीये, कोणी ओव्हर पॉप्युलेशन होत नाही, कोणीही डाऊन पॉप्युलेशन म्हणजे कमी होत नाही. आलं लक्षात? दोघं पण कसे बॅलन्स मेंटेन राहतात. हे कशापासून बघितलं आपण? या एक्झाम्पल पासून बघितलं. कळलं का रे तुम्हाला एक्झाम्पल्स मित्रांनो? आता बघू रिलेशनशिप. ओ माय गॉड सर, काय काढलंय तुम्ही? रिलेशनशिप का शब्द टाकलाय तुम्ही? अरे बाबा पुस्तकातच देईल होतं, टाकावं लागलं. मला हाऊस आहे का तुम्हाला असं बार बार छेडायची? पुस्तकात देईल होते यार. रिलेशनशिप बिटवीन, बघा बघा कोणासोबत? इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. सर आता दोन्ही मधला फरक सांगा पटकन. इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम मध्ये काय फरक आहे सर? इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम बघा, आठवा. इकोसिस्टीम म्हणजे काय? जे इन्व्हायरमेंट मध्ये लिव्हिंग गोष्टी प्रेझेंट आहे त्यांचा एकमेकांशी संबंध, इंटरॅक्शन, नॉन लिव्हिंग जागेवरती. ओके ठीक आहे, हा आला लक्षात इकोसिस्टीमचं. आणि इन्व्हायरमेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ऍक्च्युली ही इकोसिस्टीम परफॉर्म होतीये, जी सगळं नेचर आहे किंवा जे वातावरण आहे आपलं, या सगळ्या गोष्टी जिथं प्रेझेंट. म्हणजे इमॅजिन करा पृथ्वी. पृथ्वी म्हणजे आपलं इन्व्हायरमेंट आहे पृथ्वीवरचं. त्याच्यामध्ये काय चालू आहे? इकोसिस्टीम चालू आहे. आलं लक्षात? मग त्याचं रिलेशनशिप बघायचं आपल्याला. त्या दोघांचं रिलेशनशिप. तुमचं तर काही रिलेशनशिप जमलं नाही, ते तर काही पुढे गेलं नाही. मग आता यांचं तर बघू आपण, है की नाही? चला. इन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. काय सांगितलंय? इन्व्हायरमेंट इज अ, काय वाक्य टाकलंय? म्हणजे हे वाक्य जर तुम्ही टाकलं पेपरमध्ये 100% मार्क देतील तुम्हाला ते. इन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. ब्रॉड कन्सेप्ट. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स. 3 फॅक्टर्स कोणते? फिजिकल, केमिकल, biological factors. Okay, affecting the living organisms in any possible way is collectively called as environment. हे बघा, environment is a broad concept. सगळ्यात पहिले physical, chemical, biological factors affecting the living organisms in any possible way is collectively called as environment. म्हणजे जे की आपलं काय म्हणतात त्याला environment आहे ते ब्रॉड कन्सेप्ट आहेच, परंतु याच्यामध्ये ज्या फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल ज्या ज्या गोष्टी होत आहेत, ज्यांना आपण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये राहत आहे त्यांना अफेक्ट होतंय, ज्यांच्यावरती त्याचा प्रभाव पडतोय, मग अशा याला आपण काय म्हणतो? इन्व्हायरमेंट म्हणतो. इन शॉर्ट, इन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. सर हे सोपं होतं ना, कशाला एवढी मोठी डेफिनेशन आहे? हे सोपं होतं आपलं. इन शॉर्ट, इन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. मी तर तुम्हाला म्हणलं होतं आजूबाजूला जे आहे ते काय आपलं इन्व्हायरमेंट आहे. आलं लक्षात? इट इन्क्लुड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, natural, artificial factors. There are 2 main types of environment. One is natural and other is artificial. Sir, artificial environment and natural environment काय है? environment तो environment होवे है, environment तो environment होवे है, फिर वे natural और artificial कहाँ से आवे है? देखो, natural environment consists of air, atmosphere, water, land, living organisms, etc. कळलं? नॅचरल मध्ये कोण कोण येतं? तुमची एअर म्हणजे हवा येते, ऍटमॉस्फिअर म्हणजे तुमचं हे वातावरण येतं, वॉटर, लँड म्हणजे जमीन, वॉटर याला नीट वाचा, LAND, लँड, लँड. ओके. नंतर काय? वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जिवंत जीवजंतू. ओके. कंटिन्युअस इंटरॅक्शन्स अकर बिटवीन बायोटिक, अबायोटिक फॅक्टर्स. देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ताच आपण मागे एक्झाम्पल बघितलं, यांचं इंटरॅक्शन कंटिन्यू चालू असतं. ग्रास हॉपर बिचारा त्या पॅडी फील्डला हे करतो, मग ग्रास हॉपरला मारायला कोण येतो? आपला फ्रॉग येतो, आणि फ्रॉगला मारायला कोण येतं? साप येतो. म्हणजे कंटिन्यू चालू असतं मित्रांनो. आलं लक्षात? म्हणजे हे इन्व्हायरमेंट मध्ये चालू असतं. इन शॉर्ट, आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल इन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. बेसिकली इन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. सगळीकडे तेच फॅक्टर आहे, बायोटिक, अबायोटिक, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. ओके. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन. हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या, बाकीच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका.
सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकोलॉजी. इकोलॉजी काय आहे? सायन्स दॅट डील्स विथ असं सायन्स की जे डील करतं कोणासोबत? स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकोलॉजी. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी. क्वेश्चन येऊ शकतो बघा. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकोलॉजी इज कॉल्ड ॲज अ इकोसिस्टीम. इकोसिस्टीमच्या दोन डेफिनेशन लक्षात आल्या, एक पहिली वाली आणि दुसरी वाली. कोणती? बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकोलॉजी. इकोलॉजीला अभ्यास करण्यासाठी जे बेसिक फंक्शनल युनिट आहे, ज्याला आपण इन्व्हायरमेंटचा अभ्यास करण्यासाठी इकोलॉजी म्हणतो, तर इकोलॉजीला इन्व्हायरमेंट मध्ये घडणारे जे इकोसिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणलं? बेसिक युनिट स्टडी करायसाठी इकोलॉजीची. आलं लक्षात? इथपर्यंत लक्षात आलं? ओके, पार्टच करायचंय. आता बघा, इन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. काय सांगितलं? इन्व्हायरमेंट मध्ये हे बघा दिसतंय तुम्हाला, प्रत्येक रिजन वेगळा वेगळा आहे. असं समजा हा गोल रिजन आहे आणि प्रत्येक रिजन वेगळा वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं इकोसिस्टीम चालू आहे. प्रत्येक ठिकाणी ते जन्म घेतोय, कोणतरी मारतोय, त्याला कोणीतरी मारतोय, त्याला कोणतरी मारतोय, अशी चेन चालू आहे. ओके, इन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन अर्लियर क्लासेस. आठवतंय का? नाही आठवत? द्या सोडून. A small pond is an ecosystem whereas the earth is the largest ecosystem. हा पॉइंट बघा लक्षात घेण्यासारखा आहे, क्वेश्चन विचारण्यासारखा सुद्धा आहे. मी जर असतो ना तर 100% क्वेश्चन विचारला असता. काय? स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम व्हेअरॅज अर्थ माने पृथ्वी. आलं लक्षात? पृथ्वीची लार्जेस्ट इकोसिस्टीम कोणती आहे? मग क्वेश्चन झाला की नाही इथं? लार्जेस्ट इकोसिस्टीम तुमची कोणती आहे? अर्थ आहे, अर्थ. आलं लक्षात? आणि स्मॉल पॉन्ड काय? स्मॉल इकोसिस्टीम. इन ब्रीफ, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाइंग अ डेफिनेट जिओग्राफिकल एरिया. जे आता बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स आपण किती वेळेस बघतोय, ते एक स्पेसिफिक एरिया ऑक्युपाय करतात. अँड देअर इंटरॅक्शन्स कलेक्टिव्हली कन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. आणि त्यांचं जे इंटरॅक्शन आहे एकमेकांमध्ये, जे की आपण आत्ताच मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं की पॅडी फील्ड, ग्रास हॉपर, फ्रॉग, म्हणजे एक शेत इमॅजिन करा ना, तेवढ्याच एरियात चालू आहे यांचं सगळं. स्नेक, म्हणजे हे काय करतात? एक इकोसिस्टीम, इंडिव्हिज्युअल इकोसिस्टीम रन करतात तेवढ्या शेतामध्ये. आलं लक्षात? इन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसियस सायकल्स लाईक नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल. Environmental balance is also maintained due to various food chains of ecosystem. हे बघा कसं असतं घरामध्ये ना, बरं का, एक एक्झाम्पल सांगतो. घरामध्ये बॅलन्स असणं लय इम्पॉर्टंट असतं. काय म्हणलं मी? बॅलन्स असणं. आई हाऊसवाईफ असू द्या, पप्पा कामाला जाणारे असू द्या, किंवा आई कामाला जाणारे असू द्या, पप्पा घरी बसणारे असू द्या, पण जर दोघं समजूतदार असत किंवा बॅलन्स असेल त्यांच्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये एक साम्य असेल, तर ते घर एकदम सुखी राहतं किंवा त्या घरामध्ये कधीच भांडण होत नाही किंवा कोणी कोणाला कमी किंवा जास्त मानत नाही. आलं लक्षात? कोणी कसंही असू द्या. पण जर दोघं पण कमवणारे, काय म्हणतोय मी, असं पण असू शकतं या घरात कसं एकच जण कमवणार तरी ते बिचारे सुखी होती, पण इथं दोघं कमवणारे तरी पण जर त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या एकमेकाला समजून घेण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्या घरामध्ये बॅलन्स राहत नाही. तसं इन्व्हायरमेंटमध्ये मित्रांनो बॅलन्स मेंटेन करण्यासाठी या जेवढ्या पण इकोसिस्टीम चालू आहेत किंवा ज्या फूड चेन चालू आहे, फूड वेब चालू आहे, त्या सगळ्या होणं गरजेचं आहे. एकमेकाला खाणं, एकमेकाला ती वाईट नाही गोष्ट आहे ती. जर त्याला आज खाल्लं नाही तर तो दुसरे जे तो ज्याच्यावरती जगतोय त्याला संपून टाकेल. आणि एखादी गोष्ट संपली म्हणजे साधा एखादा किडा जरी नष्ट झाला पृथ्वीवरून तर त्याच्या मागे त्याच्या बऱ्याच ज्या म्हणजे त्याच्या नंतरच्या ज्या गोष्टी आहे किंवा जे ॲनिमल्स आहे त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे ते सुद्धा हळूहळू नष्ट व्हायला लागतात मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणा ना, प्रत्येक गोष्ट आणि हे बॅलन्स ठेवायचं काम मग आपल्या ज्या सायकल्स आहे, आता सायकल ती सायकल का आपण चालवतो ती वाली सायकल नाही. सायकल म्हणजे जमिनीतून कार्बन झाडांना घेणं, झाडाचं म्हणजे सनलाईट मधून कार्बन तयार करणं बाय प्रोडक्ट म्हणून, बरोबर नाही, एनर्जी मध्ये ते वापस जमिनीत टाकणं किंवा आपल्या शरीरामधून जमिनीत जाणं, ही सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, ह्या सगळ्या ज्या गॅसेस सायकल्स आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये तेवढाच इम्पॉर्टंट रोल आहे त्यांचा. कशामध्ये? इन्व्हायरमेंट बॅलन्स. हे बघा, हे अर्थ लार्जेस्ट इकोसिस्टीम आहे अर्थ. हे बघा किती मोठा प्रदेश आहे. पाण्यामध्ये वेगळी इकोसिस्टीम चालू आहे. कोणता मासा कशाला खातोय,
पाण्यामध्ये काही मासे जे आहेत ते प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे प्लांट्स जे आहे ते प्रोड्युसर्स आहे, त्या प्लांट्सला खाणारे हर्बीव्होर्स आहेत, प्राणी आहे बरोबर आहे, त्यांना खाणारे कन्झ्युमर्स आहेत म्हणजे असे, आणि त्याच्यानंतर डिकम्पोजर सुद्धा आहे. म्हणजे पाण्यामध्ये वेगळी इकोसिस्टीम, जमिनीवरती लँडवरती वेगळी इकोसिस्टीम. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारचं बॅलन्स असणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याच्यामधून आपण काय बघितलं की रिलेशनशिप इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम मध्ये, की जर इकोसिस्टीम बॅलन्स असन तरच आपलं इन्व्हायरमेंट बॅलन्स राहू शकतं. दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवणं आपलं काम आहे. आपण झाडं लावली पाहिजे, तोडा तुम्ही, तुम्हाला जर लागते ना पेपर बनवायचे किंवा भरपूर अशा गोष्टी की ज्यासाठी झाडाचा यूज आहे, ठीक आहे ना, करा ना तुम्ही, पण त्याच्या डबल टिबल न लावायचा पण प्रयत्न करा ना, बरोबर नाही? कारण ती गोष्ट जर नष्ट झाली तर तुम्हाला ऑक्सिजन कोण देणार, तुम्हाला एनर्जी कुठून भेटणार, बरोबर नाही? त्याच्यावरती डिपेंड असणारे प्राणी जगणार नाही. म्हणजे एका गोष्टीला अफेक्ट झालं तर सगळ्या, म्हणजे ते नसतं का, म्हणजे दोन मित्र बिचारे आपले आयुष्यभर सोबत राहतात, बरोबर नाही? दोन मित्र आयुष्यभर सोबत राहतात आणि जर कधी चुकून नुकून कधीतरी एकमेकाला चुकून काहीतरी बोललं गेलं किंवा काही गोष्टी झाल्या तर काय होतं, दोघांमध्ये भांडणं निर्माण होतात. तर भांडणं निर्माण होऊ द्यायचं नाहीये, बॅलन्स ठेवायचंय, एकदम सगळ्यांसोबत चांगलं वागायचंय, सुखामध्ये राहायचंय आणि सुखामध्ये जगायचंय मित्रांनो. आयुष्य किती आहे, थोडंच आयुष्य आहे, बरं नाही? बस झालं आता, जास्त प्रवचन देत नाही, तुम्हाला बोर होईल. तर आपण आतापर्यंत काय बघितलं मित्रांनो, सगळ्यात पहिले इकोसिस्टीम बद्दल तुम्हाला डेफिनेशन सांगितली, थोडंसं नॉलेज दिलं, त्याच्यानंतर रिलेशनशिप बघितली आपण इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम मध्ये. एक शेवटीचं मला तुम्हाला एक सांगायचं आहे, फूड चेन आणि फूड वेब मध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. फूड चेन काय असतं माहिती का? चेन हा शब्दाचा अर्थ कसा असतो, एका ठिकाणी तो स्टार्ट होतो आणि एका ठिकाणी तो एंड होतो, हे म्हणजे तुमची चेन झाली. ओके, आलं लक्षात? पण फूड वेब काय असतं? फूड वेब म्हणजे ते मार्केटिंगच्या मध्ये, तुम्हाला तो सलमान खानचा पिक्चर माहिती का, थैंक यू बोलने की जगह तुम क्या करो, 3 लोगों की मदद करो और उन 3 लोगों से कहना कि तुम आगे 3 लोगों की मदत करो. ठीक आहे? म्हणजे असं जे नंतर तो आकडा काढतो काहीतरी कोटीच्या घरामध्ये जातो तो आकडा, तसं काही होत नाही रिअल मध्ये, तसं त्याला म्हणजे फूड वेब. म्हणजे हे बघा, तुम्हाला एकदम सिंपल सांगतो, चेन आणि फूड वेब मधला फरक सिंपल आहे, कन्फ्युज नका होऊ. सांगा हे काय आहे? हे तुमचं फूड चेन. ओके, स्टार्ट पॉइंट आहे, एंड पॉइंट आहे, आलं लक्षात? हे तुमचं फूड चेन. ओके, आता फूड वेब काढतो. सर आता हेच काढलं होतं ना, फूड चेनच आहे ना. अरे थांब ना भाई, पुढे आहे ना थोडस. चला, हे काय तुमचं सांगा मित्रांनो, हे तुमचं फूड वेब, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहे, आलं लक्षात? हे काय झालं तुमचं फूड वेब, म्हणजे ती वेब डायग्राम काढतो ना आपण तशा प्रकारचं, आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी फूड चेन आणि फूड वेब मधला बेसिक डिफरन्स तुम्हाला सांगितलेला आहे. आता एवढं सांगून मी तुम्हाला आजचं लेक्चर मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला दी एंड करतो, तुम्हाला बाय बाय करतो. तुर्तास तुम्हाला थोडासा वेळ देतो स्वतःकडे बघण्याचा, अभ्यास करण्याचा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत आपलं जर लेक्चर तुम्ही आधीचे पाहिले नसाल तर कम्प्लीट करून घ्या, थोडे थोडे करून बघून घ्या. 2x मध्ये बघा, 1.5x मध्ये बघा, पण कम्प्लीट करून घ्या, कारण दिवस कमी राहिलेले आणि अभ्यास जास्त करायचा आहे मित्रांनो. तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करता, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.